गडद निळे जलद भरुनिया आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, दिन लंघुनी जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरुनी आले. ही कविता तुम्ही ऐकली असेल आणि बऱ्याच जणांनी ओळखलं असेल की आज ग्रंथयात्रेच्या 45व्या भागात आपण बाभ बोरकर या प्रतिभावंत कवीच्या कविता ऐकणार आहोत. निसर्गातील सौंदर्याचा आणि जीवनातील प्रीतीचा रसिकतेने आस्वाद घेणारी आणि ती अनुभूती विलक्षण निसर्ग प्रतिमातून व्यक्त करणारी अशी ही कविता आहे. बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्म 1910 साली गोव्यातील कुचकडे या गावी झाला. हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या बोरी या गावात त्यांचं बालपण गेलं. बोरकरांच्या सर्वच साहित्य निर्मितीवर गोव्याच्या निसर्गाचा आणि संस्कृतीचा खोल प्रभाव आहे. एका कवितेत ते म्हणतात, फार दिसांनी माड पाहिले सुभग तांबडी माती, हिरवे डोंगर हिरवे रावे पिवळी शेती भाती, फार दिसांनी फिटे पारणे उपासल्या डोळ्यांचे, विरहानेच दुणावे प्राणी रूप असे गोव्याचे. गोव्याच्या या सुंदर भूमीचा त्यांना सार्थ अभिमान आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारी मधोनी घट फुटती दुधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या फणसांची रास, फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास. गोव्यातलं आपलं घर कसं असावं याचं त्यांचं एक स्वप्न आहे. तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हा तरी फेसाळत्या लाटांपाशी सिंधू सरितेच्या तीरी, बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर, गार विलायती वेल चढविन भिंतीवर. बोरकरांचं काव्यलेखन जवळजवळ 60 वर्ष चालू होतं. या 60 वर्षात मराठी कवितेवर अनेक प्रवृत्ती, वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनं, विचारप्रवाह यांचा प्रभाव पडला. कुसुमाग्रज, अनिल, मुक्तिबोध, मर्ढेकर, करंदीकर, सुर्वे अशा अनेक कवींनी विविध आशयाची आणि वेगवेगळ्या रूपबंधाची कविता लिहिली. या काळात कवितेविषयीच्या धारणा बदलल्या, तिच्या अभिव्यक्तीत स्थित्यंतरे झाली. पण बोरकरांच्या कवितेने रसिकांच्या भावनांना आवाहन करण्याचे आणि गीतात्मतेचे मूलसत्व टिकवून धरले. निसर्गाच्या सौंदर्याने बोरकरांच्या कविमनाला भुरळ घातली होती. पाने, फुले, आकाश, डोंगर, समुद्र या निसर्गाच्या सगळ्या घटकातील सौंदर्य त्यांची दृष्टी टिपून घेई. गिरीदरी तुनी झरे नव्हे हे हिरे उसळती निळे, ढगा ढगा तुनी अन पाऱ्यापरी ऊन गळे कोवळे असं ते श्रावण महिन्याचं वर्णन करतात. हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी अशी ते कबुली देतात. निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते, थंडाव्याची कारंजीशी कुठे गर्द बांबूची बेटे, जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर, ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊनी अनावर, कुठे आवळी वरी कावळा मावळतीचा शकून सांगे, पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगम रवरी रंगे. अशी एकामागून एक सुंदर निसर्गचित्र रेखाटल्यावर ते म्हणतात, घाटामध्ये शिरली गाडी अन रात्रीचा पडला पडदा, पण चित्रांची विचित्र वीणा अजून करीते दिडदा दिडदा. आणखी एका कवितेत श्रावणाचं वर्णन करताना ते लिहितात, कणसा आली श्रावण शेते नीलमण्यासम पाणथळी, लग्न सोहळ्यातल्या होवळ्या तदवत सजल्या वनस्थळी, जिथे पहावे तिथे मनोरम विलसे रंगोत्सव हिरवा, सुखद गारवा हवेत मरवा या समन दुजा ऋतू बरवा. निसर्गाची मोहक रूपं कवितेतून व्यक्त करताना बोरकरांचे शब्द त्या निसर्ग रूपाचा रंग रस गंध नाद या सर्व संवेदनातून प्रत्यय देतात. क्षितिजी आले भरते ग घनात कुमकुम खिरते ग, झाले अंबर झुलते झुंबर हवेत अत्तर तरते ग. सृष्टी सौंदर्याची गीतं इतक्या तन्मयतेने गाणाऱ्या बोरकरांची प्रेमकविता देखील अद्भुत निसर्ग प्रतिमातूनच फुलली. प्रीती आणि सृष्टी हे दोन विषय ज्यांच्या कवितेत एकवटलेले आहेत
असे बोरकर हे एकमेव मराठी कवी आहेत, असं समीक्षक प्रभा गणोरकर म्हणतात. कढे सिंधू टाकी वाफा नारलिका घाली वारा, माझ्या जीवा तुझा थारा. धीर देती तारे जगा रातीचिया काळ वेळे, मला सये तुझे डोळे. किंवा लोचनीये आज पाणी त्वत्स्मृतीने साजणी, भैरवी आलापितेही रात्र येथे चांदणी. तर कुठे फुलवीत चित्रे चैत्र तुझ्या अंगी झाला धुंद, वक्षी फळून वैशाख उरी लोटी दाहगंध. सौम्य जाईची माधवी भवी ज्येष्ठ तुझ्या गात्री, नेत्री आषाढ साठवी ओल्या काजळाच्या रात्री. अशा निसर्गाच्या रूपातून ते प्रेमाच्या असंख्य छटा वर्णन करतात. कोवळ्या वयातील भावनिक प्रीतीपासून ते तारुण्यातील धुंद प्रणय, स्निग्ध सखीभाव आणि पक्व गाढ प्रेमभावापर्यंत त्यांची कविता प्रवास करते. डाळिंबीच्या डहाळीशी वाऱ्यासवे झुलणारी ललना, चालीमधून नागिणीचा डौल मिरवीत येणारी जपानी रमला, पाठमोरी असतानाही विजेसारखे लावण्य दाखवणारी प्रेयसी, उर्वशीप्रमाणे वाटणारी पत्नीची रंभाकृती, अशी अनेक स्त्रीरूपं त्यांनी रंगवली. भारत तांब्यांच्या कवितेने बोरकर विलक्षण प्रभावित झाले होते. कवितेतील नादमयता, नाट्यात्मक पद्धतीने प्रेमानुभव व्यक्त करण्याची शैली, निसर्गातून ईश्वरी चैतन्याचा साक्षात्कार होतो ही निष्ठा त्यांनी तांब्यांकडून आत्मसात केली. घाली रवी सोन्याची लेणी, चंद्रविणी मोत्यानी वेणी, लावी उटणी पवन तरीही न पुरे माझी आवडी ग. किंवा घनवरसे रे वरसे जळसर आले सरसर मल्हाराचे स्वरसे रे. अशा त्यांच्या कवितांमध्ये एक स्वाभाविक गेयता आहे. कुसुमाग्रज हे देखील बोरकरांचे आवडते कवी होते आणि कुसुमाग्रजांप्रमाणेच त्यांनाही भव्य दिव्य गोष्टींचे आकर्षण होते. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, अशी ते कबुली देतात. रवींद्रनाथ टागोरांचा देखील बोरकरांच्या काव्यावर प्रभाव होता. टागोरांप्रमाणेच सौंदर्य आणि आनंद यांना आत्मिक मूल्यांची प्रतिष्ठा त्यांनी दिली. जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या अनुभवांविषयी बोरकरांना लालसा होती. ही ऐहिकाची आसक्ती आणि सुखसंवेदनांची ओढ त्यांना कायम राहिली आणि म्हणूनच त्यांच्या कवितातून चैतन्याचा आणि आनंदाचा झरा अखंड वाहत राहिला. इंद्रियांनी घेतलेल्या आस्वादातून निर्माण होणारी तृप्ती त्यांनी मुक्त मनाने कवितेतून व्यक्त केली. फिरून पहाटे डोंगर माथा घ्यावे काजू येतील हाता, किंवा पोफळी शिंपुनी दमता मज आलिंगू दे रविकिरणा. असे अनेक अनुभव मला घ्यायचे आहेत, तेव्हा तू इतक्या लवकर येऊ नकोस, असं ते एका कवितेत मृत्यूला सांगतात. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभ सहा इह लोक हवा. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभ सहा इह लोक हवा. तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा. असं मागणं ते विश्वासाने मागतात. प्रीतीप्रमाणे सृष्टीचक्राच्या लयीत बोरकरांना ईश्वरी सर्जकतेचा साक्षात्कार झाला. त्यांच्या जीवनाच्या आसक्तीला आध्यात्मिकतेचं पार्श्वसंगीत लाभलेलं आहे. सूर्यास्ताचा देखावा पाहता पाहता ते लिहितात, दूर कुठूनचा आला गूढ घंटारवकानी, मंत्रमुग्ध माझी वृत्ती भुके मन मुकी वाणी. चराचरात भरून राहिलेल्या दैवी शक्तीला आवाहन करताना ते म्हणतात, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. दूधसागराचे हास्य त्यांना वेदघोषासारखे वाटते. भरून आलेले ढग म्हणजे त्यांना उतट हरिकरुणा वाटते. बोरकरांच्या उत्तर आयुष्यातील कवितांमध्ये जीवनाविषयीचं चिंतन आणि ईश्वर चिंतन अधिक आढळतं. त्यांची कविता पुढे अधिकाधिक आर्त आणि व्याकुळ होत गेली. न कळे का उगीच जमे लोचनात पाणी, कोण अशी जननांतर गातसे विराणी. किंवा घाईतच हे गेले जीवन हा हा म्हणता दिवस सरे, करावयाचे केले नाही याची आता खंत उरे. अशासारख्या कवितातून हे जाणवतं. त्यांना जीवनाची ओढ होती, पण मृत्यूची अपरिहार्यता देखील त्यांनी गंभीरपणे स्वीकारली होती. विझवून दीप सारे मी चाललो निजाया, आता अशाश्वताची उरली मुळी न माया. अशी निरामयता त्यांच्या नंतरच्या कवितातून व्यक्त होते.
पण ही नुसतीच विरक्ती नाही, तर जगलेल्या जीवनाच्या समाधानाने ती सुगंधित झालेली आहे. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गंगवघाचे पाणी, अशी ती स्थिती आहे. विस्तवी येऊन जन्मा चांदण्याचे फूल झालो, फाकुनी हृदयगंध आता आलिया पंथे निघालो, असा कृतार्थ स्वर त्यांच्या कवितेत उमटतो. बोरकरांच्या कवितेचं खरं सामर्थ्य तिच्या प्रतिमासृष्टीत आणि शब्दकळेत जसं आहे, तसंच तिच्या नादमयतेतही आहे. पंडित जितेंद्र अभिषेकींपासून ते आजच्या गायकांपर्यंत अनेक कलाकारांनी त्यांची कविता गायली. बोरकरांच्या अनेक कवितांना मनापासून दाद देऊन आणि तिला संगीतबद्ध करून तिचं सौंदर्य खुलवणारे एक रसिक गायक म्हणजे सलील कुलकर्णी. बोरकरांच्या काव्यगायनाचे त्यांनी अनेक प्रत्यक्ष प्रयोग देखील केले. त्यांच्या शब्दात ऐकूया की त्यांच्या मनावर बोरकरांच्या शब्दांची मोहिनी कशी पडली ते. स्वागत करूया डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. नमस्कार सलीलजी. माझ्यातर्फे आणि ग्रंथयात्राच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल खूप खूप स्वागत. आज आपण कविवर्य बाभ बोरकरांच्या कवितेविषयी बोलत आहोत आणि तुम्ही त्यांच्या कवितेवर खूप काम केलेलं आहे. तर आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा की बोरकरांच्या कवितांना चाली लावाव्यात असं तुम्हाला केव्हा वाटलं आणि तुमचा हा प्रवास त्यांच्या कवितेबरोबरचा केव्हा सुरू झाला? मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही साहित्याशी संगीताशी आपली भेट फार ग्रॅज्युअली होते. जसं आपण माणसाच्या बाबतीत सांगू शकतो की या तारखेला माझी भेट झाली, तसं आपण साहित्याच्या किंवा संगीताच्या बाबतीत इतकं स्पेसिफिक सांगू नाही शकत. कारण मला वाटतं ती इतकी ग्रॅज्युअली लहानपणापासून होत असते. म्हणजे शाळेमध्ये कुठेतरी बाभा बोरकर हे नाव वाचलेलं असतं, त्यांची शाळेत एखादी कविता असते. पण मला पहिलं आपण ज्याला म्हणतो ना की पहिली नजरा नजर माझी आणि बोरकरांच्या कवितेची जर झाली तर ती एका अभिषेकी बुवांच्या मैफिलीमध्ये झाली. आणि म्हणून मी अभिषेकी बुवांना या अर्थाने गुरु मानतो की गुरु म्हणजे कोण, की जो आपल्याला चांगल्या गोष्टीची आवड लावतो, चांगल्या गोष्टीकडे वळवतो, चांगल्या मार्गावर नेऊन उभा करतो, त्याला आपण गुरु म्हणतो. तर अभिषेकी बुवांच्या मैफिलीमध्ये त्यांनी फक्त काही ओळी गायल्या होत्या. कशी तुझ समजाऊ सांग का भामिनी उगीच राग, का भामिनी उगीच राग, कशी तुझ समजाऊ सांग. या ओळीने मला इतकी मजा आली की आपल्याला म्हणजे शब्द सोपे आहेत पण शब्द अतिशय दिमागदार आहेत. मला नेहमी असं वाटतं की काही कविता असतात, काही जणांच्या कविता त्या एखाद्या बैराग्यासारख्या येतात. बोरकरांची कविता मला नेहमी पायात पैंजण घालून चालत येते असं वाटतं. क्या बात आहे. मला बोरकरांची कविता कधीच कमी नटलेली, बोरकरांची कविता कधीच आपण ज्याला म्हणतो ना की एक टिपिकली कम्युनिस्ट खाकी पोशाखवाली कविता नाही वाटत. मला ती छान नटलेली, सौंदर्यपूर्ण, तर ते मला पहिल्यांदा जाणवलं. आणि मग कुठेतरी असं त्याच्याकडे लक्ष गेलं. मग मी जेव्हा अभिषेकी बुवांची अजून गाणी ऐकत होतो तेव्हा नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी ऐकलं. मग मी अजून एक पाऊल पुढे गेलो. मला असं वाटतं की पुण्यामध्ये, मुंबईमध्ये असं तो एक फायदा असतो की पुण्यात प्रीतरंग नावाचा एक कार्यक्रम करायचे. चंद्रकांत काळे सर, आनंद मोडक सर, माधुरी पुरंदरे, आणि फार सुंदर कार्यक्रम असायचा. त्याच्यामध्ये तो कार्यक्रम ऐकायला मी गेलो होतो साधारण असं धरूया तोच सुमार कॉलेज मधला, लेट 90s मध्ये. आणि डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्यास वे झुलू, तर हे ऐकल्यावर नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय, नको गोठव ओठात दाट अमृताची साय, नको वितळते लावू डोळे एकांताच्या पारी. ह्या सगळ्या ओळींनी मी इतका भारावून गेलो की नको घुसळू पाण्यात खडी साखरेचे पाय, नको गोठव ओठात दाट अमृताची साय, आणि जर तू असे एकटक बघत राहिलीस डोळे वितळतील, इतके सुंदर डोळे. आणि मग ना तो एखादा दिवस असतो की जेव्हा तुम्ही म्हणजे आता असं होतं ना की आता मला वाचायलाच पाहिजे, इनएव्हिटेबल होतं. तर असे वेगवेगळे प्रसंग आहेत वेगवेगळ्या काळातले की मी एक एक पाऊल पुढे गेलो आणि मग मी ऍक्टिव्हली बाबा बोरकर वाचायला लागलो. मी सगळी त्यांची पुस्तकं आणली. आणि आय ऑलवेज बिलीव्ह की संगीतकाराला जर
कविता संगीतबद्ध करायची असेल तर अख्खा कवी वाचायला हवा. एक कविता वाचली एवढं पुरत नाही, अख्खा कवी वाचायला पाहिजे, त्या कवी विषयी वाचायला पाहिजे, कवीचे लेख, कवी विषयीचे लेख वाचायला पाहिजे, तर तुम्हाला कवीनी लिहिलेल्या शब्दांच्या आदल्यामधल्या जागेला पण चाल लावते. तसे बोरकर वेगवेगळ्या ठिकाणी भेटत गेले. फार छान, किती सुंदर. तुम्ही इतकं विविध काम केलेलं आहे संगीताच्या क्षेत्रात. म्हणजे तुम्ही चित्रपटांना संगीत दिलेलं आहे, तुम्ही स्वतःचे अल्बम केलेले आहात, लहान मुलांकडनं तुम्ही संगीत गाऊन घेतलेलं आहे. तर या सगळ्या तुमच्या ज्या संगीताचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यात तुम्ही जे बोरकरांच्या कवितांविषयी केलेलं काम आहे त्याचं काय स्थान वाटतं तुम्हाला? ते किती विशेष आहे तुमच्यासाठी? नाही, मला असं वाटतं की एका म्हणजे माझ्यासाठी सगळ्याच कामाची आपापली जागा आहे. लहान मुलांची गाणी माझ्या एकदम हृदयाजवळची आहेत. पण मी जसं मगाशी म्हणलं की गझल गझलच्या जागी आहेत, अभंग मला तेवढेच आवडतात. पण आपण एखादा ग्रुप फोटो बघतो तर त्या ग्रुप फोटो एखादे गंभीर प्रकृतीचे आपले काका मामा असतात, तशी माझी गाणी वाटतात. त्या घरातली लहान मुलं दिसतात आणि त्या घरातली एक अत्यंत दिमागदार आणि छान नटलेली आपली एखादी बहीण असते, आपली एखादी वहिनी असते, मावशी असते. त्या कशा फुटतात, ती जागा माझ्यासाठी बोरकरांची. एखाद्या फुलांच्या ताटव्यामध्ये सगळ्यात जो टवटवीत दवबिंदू पडलेला गुलाब आहे, गुलाब माझी बोरकरांची कविता आहे. किती सुंदर. तुम्ही कार्यक्रम सुद्धा केले, लाईव्ह शोज केले मी आणि बाकी बाब. ते एकूण किती कार्यक्रम झाले आणि त्याची एखादी छोटीशी खास आठवण तुमची जी असेल ती सांगा आम्हाला. बोरकरांची गाणी मी खरं 2002 मध्ये पहिल्यांदा स्वरबद्ध करायला लागलो. म्हणजे पहिलं गाणं मी केलं होतं तव नयनांचे दल हलले ग, पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवन हे डळमळले ग, तव नयनांचे दल हलले ग. मला वाटतं 99 मध्ये मी पहिल्यांदा ती चाल सुरू केली असेल. मला आठवतंय फार भाग्यवान मी की त्या गाण्याचा मुखडा मी पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडेंना ऐकवला होता. कारण ते बोरकरांवर प्रचंड प्रेम असणारं ते जोडपं आणि त्यांना मी बोरकरांची काही गाणी ऐकवली होती. आणि नंतर 2002 मध्ये आनंद पहाट नावाचा एक स्वतंत्र अल्बम केला बोरकरांनी. आणि 2002 पासून मग 2019 पर्यंत 17 वर्षात बोरकरांची जवळजवळ 40 एक गाणी केली असतील. आणि मग असं ठरवलं की आता आपण बाकी बाबा आणि मी कार्यक्रम करायला होतो. त्याची फार गोड आठवण आहे. गोव्यामध्ये कार्यक्रम होता. बोरकरांच्या दोन्ही मुली, तर त्या दोन्ही आज्या आहेत, त्या दोन्ही मुली त्यांच्या आल्या होत्या कार्यक्रमाला. फार चांगला ऑडियन्स होता. शौनक अभिषेकी ऑडियन्स मध्ये होते, बोरकरांच्या मुली होत्या आणि गोव्यात बोरकरांवर प्रेम करणारे असंख्य प्रेक्षक होते. कार्यक्रम झाल्यानंतर बोरकरांच्या मुली स्टेजवर आल्या आणि म्हणाल्या की तुम्ही आमच्या वडिलांच्या शब्दांचे लाड करता, हे आम्हाला फार आवडतं. तर ही दाद मी कधी विसरणार नाही. कारण आपल्या इतक्या मोठ्या कवी असलेले आपले वडील, त्यांच्या शब्दांचा हा संगीतकार संगीतबद्ध करतोय एवढंच नाही म्हणलं, त्या तर लाड करतोय. तर एक संगीतकार कवीच्या कवितेला काय सगळ्यात जास्त करू शकतो, त्याचे लाड करू शकतो. आणि मी जसं नेहमी म्हणतो की मी कविता उराशी घेऊन आपल्या बाळाचे लाड करावे तशी त्याचे लाड करावेसे वाटतात मला. तेव्हा कुठे ती कविता आपण छान संगीताने नटवून लोकांसमोर देऊ शकतो. तर ही मला कॉम्प्लिमेंट फार आठवते. आणि अनेक लेखमध्ये यंग जनरेशन मधल्या लोकांनी वाचतो, इंस्टाग्रामवर वाचतो की आम्हाला सलील दादामुळे बोरकर कळले. तर ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की आधीच्या जनरेशननी शाबासकी देणं हे मोठं असतंच, पण तुम्ही जर एखादी कलाकृती, एखादा कवी, एखादा संगीतकार जर पुढच्या जनरेशन पर्यंत पोहोचवू शकलात तर ती मला खूप महत्वाची दाद वाटते. एक मला वाक्य आठवतं, एक विक्रांत नावाच्या मुलाने, माझा मित्र झाला तो, त्यांनी लेख इतका सुंदर लिहिल्यानंतर त्यांनी फार चांगलं मांडलं होतं की वडील गणपती उत्सवात जसं खांद्यावर बसून गणपती दाखवतात, तसे आम्हाला या कार्यक्रमामुळे बोरकर दिसले. तर आम्हाला या संगीतकाराने खांद्यावर बसवून बोरकर दाखवले. तर मला याच्यात माझं कौतुक नाही वाटत. मला असं वाटतं की त्या बोरकरांच्या कविता या जनरेशन पर्यंत पोहोचवण्यासाठी मी माध्यम ठरलो, ही देवाची कृपा आहे. किती छान. बहुतेक मला वाटतं सगळेच संगीतकार जेव्हा एखादं काव्य घेतात आणि त्याचं संगीत दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते काव्य समजून घेणं हा त्याच्यातला फार एक महत्वाचा भाग असतो.
पण सगळेच जण असे तुमच्या इतकं त्या प्रोसेस बद्दल, ती जी प्रक्रिया असते त्याच्याबद्दल इतकं व्यक्त होत नाही. तर तुम्ही एक कवितेवर सुद्धा मनापासून प्रेम करता, संगीतावर मनापासून प्रेम करता. तर तुमच्या दृष्टीने बोरकरांच्या कवितात अशी काही गेयता आहे, किंवा त्यांच्या कवितांना चाली लावणं कठीण असतं, किंवा काही कविता जास्त सोप्या असतात चाली लावण्यासाठी, काही कठीण असतात? तुम्हाला काय वाटतं त्या या कवितांविषयी? नाही, मी जसं अगदी सुरुवातीला म्हटलं की बाबू बोरकर कुठून त्यांची ही प्रतिभा कोणाकडनं इन्स्पायर झालेली आहे, ते कोणाला गुरु मानायचे हे जर वाचलं आपण, तर ते तांबेंना गुरुस्थानी मानायचे, बारा तांबेंना. त्यांनी तांबेंसमोर कविता सादर केल्याचं त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय की तांबेंसमोर मी कविता वाचली तेव्हा मला किती आनंद मिळाला, तांबेंनी दाद कशी दिली. तर बारा तांबे मुळात गेय कविता लिहिणार आहे. त्यांच्या ज्या सगळ्याच कळा ज्या लागल्या जीवापासून, तिन्ही सांचा सख्ये मिळाल्या, तर त्यांची मुळात कविता अत्यंत गेय कविता. जनपळ भ्रमण तिला हाय हाय. तर त्या मुळात बोरकर जेव्हा कविता लिहायचे तेव्हा ते स्वतः गुणगुणतच लिहायचे, हे कायम जाणवतं. कारण ते स्वतः कविता गायचे त्यांची. तुम्ही जर म्हणजे मी पण सरीवर सरी आल्याची चाल केलेली, पण ते स्वतः सरीवर सरी सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग, अशी सादर करायची. किंचित अनुनासिक त्यांचा गोव्याच्या लोकांचा टोन, आणि फार सुंदर सादर करायचे. त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर खूप आहेत बोरकरांचे, तर जरूर ऑडियन्सनी बघावेत. तर त्यांच्या कवितेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एक, ज्याला आपण साऊंड म्हणतो, फोनेटिक्स म्हणतो, त्या दृष्टीने अतिशय सुंदर शब्द. त्यांचा कुठलाच शब्द तुम्हाला अणकुचीदार, टोकीदार वाटणार नाही, जो कानाला येऊन टोचेल. मी जसं म्हणलं, मी त्यांची 40-45 गाणी केली असतील, एकही शब्द मला कधी असा वाटला नाही की जो शब्द चालीला कुठेतरी येऊन टोचतोय. कधीच नाही. म्हणजे जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, ही असू दे, किंवा त्याची बाई मज सोडवे ना ओढ, लाडी गोडी भीड मोडवे ना, ही असू दे. अनेक त्यांच्या कवितात, घन वदन मदन मोहन गे, मी त्यांच्या अलीकडे केलेलं गाणं. द साऊंड विच इज क्रिएटेड बाय जस्ट अटरिंग दोज वर्ड्स, ज्याला नादमयता म्हणतो आपण. नाद निर्माण होतो, नुसते शब्द 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 नाही, त्या शब्दांच्या उच्चारणातून एक साऊंड निर्माण होतो, आणि तो कदाचित ती कविता न कळणाऱ्याला पण तो साऊंड ओढून घेतो. त्यामुळे तव नयनांचे दल हलले ग, या ग मधला साऊंड जो आहे ना, त्याची मजा येते. सो ही पहिली गोष्ट. बोरकरांच्या अनेक, म्हणजे 99% कविता या वृत्तातल्या कविता आहेत, वृत्तबद्ध कविता आहेत, छंदबद्ध कविता आहेत. मुक्तछंद बोरकरांनी जवळजवळ लिहिलेच नाहीत, जवळजवळ असतील पण फार कमी लिहिले. पण मग एक संगीतकार म्हणून एक हे बघायला पाहिजे की म्हणून प्रत्येक कवितेला चाल लावायची का, हा फार एक महत्वाचा मुद्दा असतो. की सगळ्या मीटर मधल्या आहेत, सगळ्याच मध्ये नादमयता आहे, पण एक महत्वाचा मुद्दा असतो की त्या कवितेला संगीतकाराची गरज आहे का, का ती कविता स्वयंपूर्ण आहे, ती कविता स्वतःच्याच ताकदीवर इतकी उभी आहे की संगीतकार त्याला संगीत देऊन ती कविता डायल्यूट करेल का, हे पण संगीतकाराला कळायला पाहिजे. कधी कधी संगीताने थॉट डायल्यूट होतात. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे, अशी बोरकरांची कविता. तर देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, कम्प्लीट आहे थॉट. आता याला उगीच मी देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे अशी मी काहीतरी एक, ही आता मी ऑनलाईन चाल केली, अशी काहीतरी चाल केली तर ती वाईट वाटते का, नाही वाटत. ती वाईट नाही वाटत आहे, पण डज दॅट पोएम रिअली म्हणजे नीड मी, गरज आहे का ती कविता स्वयं. तर अशा वेळेला संगीतकारांनी नुसताच कवितेला नमस्कार करावा, ती एन्जॉय करावी आणि पुढे जावं. पण हे बोरकरांच्या कवितेत फार क्वचित तुम्हाला असं आढळेल की छंदबद्ध कविता नाहीये. त्याच्यामुळे मग हा टास्क अजून मोठा होतो. जेव्हा मुक्तछंदातल्याच कविता असतात तेव्हा आपण पटकन म्हणतो की नको, ही नुसती वाचूया. पण बोरकरांच्या अनेक कविता अशा आहेत की ज्या छंदबद्ध आहेत, वृत्तबद्ध आहेत, पण त्याला चालीची गरज नाही. स्टोरी टेलिंगच्या काही कविता आहेत. खेड्यातच त्याची हयात सारी गेली नावाची कविता आहे, मी युट्यूब वरची रेकॉर्ड करून पोस्ट केलेली आहे. खेड्यातच त्याची हयात सारी गेली, आता सगळं मीटर मध्ये आहे,
पण गरज आहे का? किंवा त्यांची एक फार सुंदर कविता आहे की स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा. म्हणजे मला तुम्ही फार काहीतरी आध्यात्मिक देऊ नका, मला नॉर्मल माणसं, आपण ज्याला म्हणतो बिंग ह्युमन, आय लव्ह बिंग ह्युमन, मला तुम्ही उगीच देवत्व देऊ नका. स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा, मुक्ती नको, मज तृप्ती नको, मज येथील हर्षणी शोक हवा. की मला उगीच आध्यात्मिक मुक्ती वगैरे नकोच आहे, मी जे चिडतो, मी जे रडतो, मी जे हसतो, तेच मला हवं. आता इथे या कवितेतला थॉट इतका कम्प्लीट आणि इतका छान आहे की जर मी स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा, आता मी काय केलं, तो थॉट जो माझ्या नुसतं प्रोज रेसिटेशन मधनं जी मजा आली ती चालीतून नाही आली. सो जसं संगीतकाराला हे कळायला पाहिजे की कुठे त्या कवितेला भिडायचं, तिथे हेही कळायला पाहिजे की कुठे नाही. सो मला असं वाटतं की गाणं काय, संगीत काय, कविता काय, काय नाही लिहायचं हे ज्याला कळतं, कुठे नाही गायचं हे ज्याला कळतं, ते महत्वाचा मुद्दा असतो. तर बोरकरांची कविता ही म्हणजे अत्यंत नादमय कविता आहे. प्रत्येक शब्दातनं साऊंड क्रिएट होतो, त्याच्यामुळे चाल लावायचा मोह होतो बहुतेक वेळेला. पण ती कविता कुठेही गूढ किंवा ती ती कविता तुम्हाला वातावरणात नेते. पिक्टोरियल आहे खूप, म्हणजे सूर्य गेला देशांतरा असं पण मी त्यांचं एक गाणं केलंय. त्याच्यात एक व्हिज्युअल आहे, गोव्याच्या संध्याकाळी जे नदीतल्या सगळ्या बोटीचे दिवे लागतात, तर भव्य नौकातले दीप, भव्य नौकातले दीप स्तब्ध सावधान झाले. तर सावधान झाल्यासारखे दिवे लागतात, ते असं देखुनी जळाचे खिन्न काळीज हलले. ते जे संध्याकाळचं पाणी असं हलत असतं, तर ते खिन्न काळीज हलले. आता हे जे व्हिज्युअल आहे हे इतकं सुंदर आहे. तर ते व्हिज्युअल त्यांच्या कवितेचं अजून एक वैशिष्ट्य आहे. साऊंड हे तसं वैशिष्ट्य आहे, तसं व्हिज्युअल रोमॅन्टिसिझम बोरकरांच्या कवितेतला फार वेगळा आहे. की जे गाणं माझं खूप लोकांनी त्या गाण्यावर प्रेम केलं की शेवटचा क्षण आयुष्याचा तेव्हा तू समोर असावीस, याच्यापेक्षा रोमॅन्टिसिझम असू शकत नाही. ते जे गाणं मी केलं होतं की संधी प्रकाशाचा अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी, असावीस पास जसा स्वप्न भास, जीविका असावीस झाल्या विना. किंवा लता दीदींच्या आवाजात जे गाणं केलं आता विसारायचे क्षण, त्याच्यातही व्हिज्युअल्स फार सुंदर आहेत. तर हे बोरकरांचं अजून एक मोठं वैशिष्ट्य. मला ऐकवा ना एखादं कडवं तुमच्या संगीतबद्ध केलेल्या कवितेचं. जे दीदींनी गाणं गायलंय क्षण अमृताचे या अल्बम मध्ये, 2013 मध्ये ते गाणं रेकॉर्ड केलं आणि मी तो माझ्यासाठी अमृताचा क्षणच समजतो की लता दीदींनी माझी रचना गाणं. तर त्याच्यामध्ये ते जे बोरकरांनी जे चित्र उभं केलंय की एक आजी आजोबा संध्याकाळी छान अंगणात बसलेत आराम खुर्चीत आणि ते माळ ओढतायत. कसली माळ ओढतायत, तर कुठल्या बुवाची माळ ओढत नाहीये, ते आठवणींची माळ ओढतायत. आणि मग त्याच्यात एक एक व्हिज्युअल्स आहेत. तर आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, सुखे गोवित ओवित त्याची ओढितो स्मरणी. आता विसाव्याचे क्षण. आणि हे सगळं आठवता आठवता जे शेवटचं कडवं आहे की काय होतं, मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे. ते जे भरून येणं असतं आजी आजोबांना, ते आठवणी काढता काढता नातवंडांच्या आठवणी आहेत, मुलांच्या आठवणी आहेत. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे, दूर असाल तिथे हो, दूर असाल तिथे हो, नांदतो मी तुम्हा सवे. आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण.
फार सुंदर, माझं एक फार आवडतं गाणं आहे. आणि या आपल्या एकूण गप्पांविषयी आणि तुमच्या अनुभवांविषयी खूप खूप धन्यवाद. इंद्रिय संवेदनांच्या माध्यमातून जाणवणारी इंद्रियातीत अशी तरल सौंदर्याची अनुभूती व्यक्त करणारी बोरकरांची कविता अवश्य वाचा. एकदा वाचली की पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटेल आणि गुणगुणावीशी वाटेल असं माधुर्य या कवितेत आहे. भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात एका अपूर्व प्रवास वर्णनाचा आनंद घ्यायला. तोपर्यंत वाचत रहा.